आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र समीर ठाकरे. थँक्यू. चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच योगी पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि आता या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत, जयदुर्गा ट्रॉफी, जयदुर्गा चषक 2026 अनुज 11 जयदुर्गा लोणारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य स्पर्धा आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला बघायला मिळेल. आणि जेथे पहिला सामना रंगत तो म्हणजेच या वर्षी या असोसिएशनमध्ये नंबर 1 रँक करणारा संघ अर्थातच गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये एन के स्पोर्ट खांडवळ या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला बघायला मिळत आहे. चला मॅच सुरू करायची आहे. आमचे दोन्ही अंपायर उमेश केनेसर आणि मेहताब खोत मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यांनाही देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. त्यानंतर जे सर्व संघ आज स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, एकूण 10 संघ आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळतील. त्या 10च्या 10 टीम्सना विनंती असणार आहे की अगदी योग्य त्या वेळेनुसार तुम्हाला मैदानावर रिपोर्टिंग करणं गरजेचे आहे. चला सामना सुरू करायचा. टायमर सुरू झालेला टीम गावदेवी नांदकर. ऑलरेडी तुम्ही लेट रिपोर्टिंगमुळे तुम्हाला 2 रन्सची पेनल्टी आहे. आणि याहून जास्त जर आता वेळ तुम्ही घेतला तर बघा मयूर आणखी पेनल्टीमध्ये कदाचित वाढ होऊ शकतं. गावदेवी स्पोर्ट नांदकर लास्ट ऑफिशियल कॉल आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. चला तर आता फायनली फिल्डिंग लागलेली आहे आणि मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ओम संयमने लोणाळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक अशा स्पर्धा आपल्या भेटीस येतात आणि त्यापैकी स्पर्धा म्हणजेच जयदुर्गा ट्रॉफी 2026 अनुज 11 लोणाळ जयदुर्गा स्पोर्ट लोणाळ या स्पर्धेचे आयोजक खूप मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी या संपूर्ण टीमच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली. कारण प्रथमतःच अशी एक स्पर्धा त्यांनी भरवली आहे की जेथे 3 दिवसीय स्पर्धा आणि भव्य सोहळा आयोजित केलेला आहे. बघा स्वतःच्या गावामध्ये क्रीडांगण जेव्हा नसतो ना तेव्हा आपण बाहेर गावी जाऊन एखादी स्पर्धा भरवणं हे काम सोपं नाहीये. मात्र ते काम करून दाखवल्याच. चला तर स्पर्धेला सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये जयेशच्या सोबतीनं सौरभ पाटील आणि षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवर अक्षय थेटे. चला अक्षय थेटे षटकाला सुरुवात करतोय. सामना करेल बॅटर जयेश. अक्षय लेट रिपोर्टिंग लागली मग काय 12 वाजता मॅच थोडी सुरू होणार आहे. चला मॅच सुरू. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल या स्पर्धेतील. पहिला चेंडू सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करत असताना ऑफ द मार्क होतोय बॅटर जयेश. जयेशच्या सोबतीनं तुम्ही पाहताय सध्या फलंदाज सौरभ पाटील मैदानामध्ये एंटर झाले आणि पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना या स्पर्धेला सुरुवात आपण पाहतोय. एस के एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा बघत आहोत. डे 1 ऑफ दिस टुर्नामेंट अँड फर्स्ट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट अँड फर्स्ट ओव्हर ऑफ दिस टुर्नामेंट.
पहिला षटक या स्पर्धेतील आणि पहिला षटक या सामन्यामधील तुम्हाला बघायला मिळतो अक्षय थेटेच्या वतीनं. ओव्हर द विकेट. ऑफ कटर होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळून घेणारा बॉल आणि हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती जयेशनं आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केला. आज वातावरणामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळतो. थोडंसं हेझी क्लायमेट्स, धुसर वातावरण दिसतं सकाळच्या सत्रामध्ये. जसं की पावसाळ्यामध्ये आपण पाहतो सकाळी सकाळी फुल टॉस बॉल प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक होता. खरं तर ठरवलं होतं सौरभनं की हा फुल टॉस मला फक्त सॉफ्ट हँडनं खेळायचा आहे. कदाचित जर बॉलच्या मेरिटवर खेळला असतं तर सौरभला या बॉलवर चांगल्या रन्स मिळू शकले असते. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 3 आकड्यावरती संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. उद्घाटन या सामना मान्यवरांचा शुभच आपण या स्पर्धेचा शुभ सोहळा उद्घाटन सोहळा संपन्न केला आणि खऱ्या अर्थानं प्रथमताच जयदुर्गा स्पोर्ट्सच्या वतीने एखादी स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि एक यशस्वी स्पर्धा व्हावी यासाठी आपण गणपती बाप्पांच्यासाठी प्रार्थनाही केली. रिव्हर्सचा प्रयत्न होता. क्विकर वन, अगदी वेगवान बॉल. हा चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा अक्षय तेटे सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. पंच केला. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. बॉल एक्स्ट्रा कव्हरला जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला चौकार सौरभच्या बॅटमधून. केला फटका होता. ऑप्शनचा बाहेरचा बॉल आणि पंच करत असताना थ्रू एक्स्ट्रा कव्हर. एक्सलंट स्ट्रोक. चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला सौरभनं. पुन्हा फ्लिक करत असताना मिड विकेटला हा चेंडू पाठवला इन फ्रंट ऑफ द सेंटर. 1 more 4 रन. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज सौरभ पाटीलच्या बॅटमधून. गुड स्टार्ट. पहिल्या षटकामध्ये 8 धावा या धावफलकावरती आपल्याला बघ. इलेवन रन्स ऑन दी बोर्ड नाव आणि ज्या पेनल्टीच्या रन्स आहेत त्या आपण ऍड करूया. 2 धावांची जी पेनल्टी होती ऑलरेडी लेट रिपोर्टिंगमुळे त्या 2 धावांची पेनल्टी आपण या ठिकाणी जोडत आहोत. रामकृष्ण काकडे यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. अजित पाटील आमचे 7 स्टार कमिटी मेंबर्स. सेकंड ओव्हरला सुरुवात रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. राकेश आला गोलंदाजी करण्यासाठी आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. रिव्हर्सचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. दोन्ही बॅटर थोडंसं पहिल्याच ओव्हरपासून वेगळा रूप दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तसंही सौरभ पाटीलचं स्वाभाविकच आहे की तो नेहमीच बिहाइंड स्क्वेअर जास्तीत जास्त धावा बनवतो आणि या वर्षामध्ये चांगला फॉर्म आहे. काल देखील त्यानं अर्धशतक झळकावलं आय थिंक चौदरपाडाच्या स्पर्धेमध्ये. चला पेनल्टीच्या रन्स आहेत त्या आपण पूर्ण इनिंग झाल्यानंतर ऍड करणार आहोत. आता 12 धावा स्कोर कार्डवरती असतील. यावेळेला समोर ऑफ केले. हवे ते बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात. चूक होणार नाहीये. पहिला खेळाडू बाद. पहिला धक्का लागेल कांडवल संघाला. लॉफ करत असताना लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित कोणत्या प्रकारे त्यानं चुकी केलेली नाहीये आणि लागणारा पहिला झटका तुम्हाला बघायला मिळाला. राकेशने मिळवली आहे सफलता. कमबॅक त्याला करावा लागेल कारण सुरुवात आता फलंदाजांची चांगली राहिली आहे. मात्र आता हा ब्रेक थ्रू कुठेतरी
थोडासा कविंदा मी म्हणेल दबाव कमी करताना दिसेल तो नांदकरच्या गोलंदाजांवरील राकेश. ओ परफेक्ट यॉर्कर, वाईड ऑफ ऑप्सम वाईड यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला राकेशच्या वतीनं. ग्रेट कमबॅक, ग्रेट बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग प्रदर्शन आता सध्या आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये. आज जसं वातावरण आहे ना की हवेमधून बॉल सहजासहजी ट्रॅव्हल होणं थोडं कठीणच आहे. पुन्हा यॉर्कर, सातत्याने यॉर्कर लेन, अगदी शॉर्ट रनवेनं गोलंदाजी करतो. जो आपण बऱ्याचदा राकेशचा रनवे पाहिलाय तेवढा रनअप आज दिसत नाहीये. अगदी शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करतो आणि कांद्याचा वापर चांगला करत असताना बॅक टू बॅक 2 यॉर्कर, सटीक यॉर्कर आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, ती 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि तदनंतर चांगला पलटवार आपल्याला बघायला मिळतोय. पहिला सामना आजच्या स्पर्धेतील जयदुर्गा ट्रॉफी लोणार 2026 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो करण्यात आला बॅटरला. जसा बॅटर पुढे येतोय थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि बॅक टू बॅक हा तिसरा निर्धाव चेंडू आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जितेश आलाय आणि जितेश विरुद्ध लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक, ग्रेट बॉलिंग फ्रॉम राकेश. नक्कीच आपण या स्पर्धेचा विचार केला तर सकाळच्या सत्रापासून ज्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय राहिली. हा बॉल थोडासा खाली राहणार होता, धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. काय गोलंदाजी केली, ग्रेट ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती फक्त 13 धावा आहेत. राकेशने एकच धाव खर्च केली, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. ग्रेट बॉलिंग फ्रॉम राकेश. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाचा पलटवार सकाळच्या मॅचमध्ये. आणि गणेशजी बालेकर गणेशजी कालेकर जरूर सकाळच्या सत्रापासून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि जरूर त्यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला भरपूर मोठं सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइज ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेलं आहे त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आणि खरं तर आज आपल्याला असं बघायला मिळालं योगी सर की बऱ्याचदा संघ येऊन पोहोचतात, पाहुण्यांची वाट बघावी लागते. मात्र आज पाहुणे येऊन थांबले, संघांची वाट बघावी लागली. ही फार मोठी खंत तर होतीच, मात्र जरूर त्यांची डिसिप्लिन आणि जो शब्द दिला होता जयदुर्गा स्पोर्ट्सला, अनुज 11ला की आम्ही अगदी 9 वाजता येऊ आणि बरोबर ते सर्व पाहुणे या ठिकाणी आले, तर सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. ओ हो 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 हो, यावेळेला अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेटचं पतन. संकेत आलाय गोलंदाजी करण्यासाठी, संकेतला मिळाली आहे सफलता. फलंदाज बाद. चांगले सॉन्ग सादर करत असताना संकेत दळवीला सफलता त्या ठिकाणी मिळालेली आहे. पहिल्याच बॉलवर ब्रेक तर मिळून देत असताना आता फलंदाजांना दबावात टाकल्या. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती, 11 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की स्टार्ट चांगला मिळाला, इथून कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न बॅटर्स करतील, बट त्यानंतर राकेशचं ते षटक. हो, विनोद आल्या रिव्हर्सचा प्रयत्न केला, विनोद पाटील. आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय, वाघाची शिकार. संघ थोडंसं अडचणीमध्ये होतं, असं वाटलं होतं की विनोद आज कुठेतरी संकट मोचकाची भूमिका या ठिकाणी बजावेल आणि एक चांगला डाव त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळेल. परंतु आल्या थोडंसं अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्सचा प्रयत्न केला. मोस्ट ऑफ वेळा त्याला आपण सरळ बॅटनं खेळताना पाहिलंय, तर आज चुकीचा शॉट सिलेक्शन आणि त्याच्यामध्ये तो बाद झाला आणि एक फार मोठा धक्का लागला तो NK स्पोर्ट खांडवल संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 13 धावा आणि तिथून मात्र धावांची गाडी पुढेच निघत नाहीये. कोलॅप्स होताना बॅटिंग लाईनअप
हॅट्रिक बॉल संकेत दळवी. हॅट्रिकची संधी आहे. राऊंड द विकेट. टप्पा पडला. अक्रॉस निघणारा बॉल आणि सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. संकेत पार्ट टाइम बॉलर आहे, परंतु आज त्याला संधी मिळाली आहे. मला वाटतं आज अक्षय कोळी संघामध्ये नाही आणि त्याच्यामुळे जरूर संकेत दळवीकडे गोलंदाजी जरूर सोपवली कॅप्टननं. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा कटर. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल विथ द स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं. ज्या दिशेने बॉल निघत होता त्याच दिशेनं टप्पा अगदी हेरला आणि बॅटरनं कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु फिल्डर सेट केला. बघा, तुम्ही ज्या टप्प्यावर गोलंदाजी करता त्यासाठी तुम्हाला फिल्डिंग प्लेसमेंट कोणती हवी आहे या गोष्टी सर्व कॅप्टन सोबत चर्चा करणं गरजेचे असतात. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 14 धावा 14 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर जो सामना तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. योगेश 11 आमने बी आणि जय जोटिंग देवरुंग. चला दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा मुवमेंट एक्स्ट्रा घेत असताना चेंडूचे आपण बघतोय संकेत दळवीच्या वतीने डॉट बॉल आलाय. अगदी लो स्कोरिंग या मॅच मध्ये आपण एन्काउंटर पाहणार आहोत. पुन्हा बॉल हवेत. तिसरी विकेट मिळू शकते संकेतला. होय, मिळाली आहे. चांगला झेल पकडला अनिकेतनं. खेळाडू बाद. 1 मोर विकेट डाऊन. संपन्न झाल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. आणि पाहू शकेल या ठिकाणी या स्पर्धेची शुभारंभ होत असताना मात्र ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. आमची सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व गणेशजी काळेकर सध्या व्यासपीठावरती आनंद घेत आहेत. सोबतीला संतोषजी जाधव, सचिनजी गायकवाड, विकासजी मडवी, खंडूजी जाधव, भरतजी मडवी, दिलीपजी जाधव, पप्पूजी थळे आणि देविदाजी थळे या सर्वांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आज आपण वेळेत वेळ खर्च केला आणि या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आज आपल्याला उपस्थित मात्र दर्शवली. आणि दरम्यान इथे शुभागमन होतोय सन्माननीय बालकृष्णजी गायकवाड जे लोणारगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण वा कृषी उत्पन्न अधिकारी आहेत. वा, आज लोणारगाव पाहिलं तर अनेक यशस्वी व्यक्तिमत्व त्या गावामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यापैकी आमचे बालकृष्णजी गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच. आणि या ठिकाणी आपण बघतोय तर सामना आता पूर्णपणे एकतर्फी होण्याची शक्यता दिसते. ज्या प्रकारे धावा स्कोर कार्डावरती आपल्याला बघायला मिळाल्यात. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता यावेळेला बॅटर्सनं. आकाश देखील रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये तिथे बाद होतोय. ट्रिपलला उद्ध्वस्त करत असताना अंतिम षटकामध्ये साहिलला तुम्ही पाहतात. नवीन बॅटर निखिल मैदानामध्ये एंटर झाल्या. धावफलकावरती 15 धावा आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. आणि आता जवळजवळ इथे 5 खेळाडू बाद झालेले आहेत. सुरुवात चांगली मिळाली होती, परंतु जशी सौरभची विकेट मिळाली तिथून कुठेतरी बॅटिंग लाईनअप कोलॅप्स होताना जसं की पत्त्यांचा बंगला बनवतो ना, तो एकदा एक पत्ता पडला की पूर्ण तो पत्त्यांचा घर कोसळून जातो. तसंच त्या ठिकाणी घडलं. सौरभ जसा आऊट झाला पूर्णपणे बॅटिंग लाईनअप कोलॅप्स होताना आपण बघतोय. बॅटची कडा होती. आउटसाइड एज घेत असताना बॉल थर्डमॅनच्या दिशेने आला. त्याच्यावरती फक्त एकच धाव घेण्याची संधी होती. सिंगलनं स्कोर आता पुढे गेलेला आहे 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पूर्ण डाव झाल्यानंतर आपण टॉसही करणार आहोत आणि पेनल्टीच्या ज्या रन्स आहेत कोणती पेनल्टी असेल त्या सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑलरेडी लेट रिपोर्टिंगची पेनल्टी आहे 2 रन्सची. आणि 12th मॅन सेम ड्रेसमध्ये नाही आहेत ती एक पेनल्टी आहे. म्हणजे जवळजवळ 2 पेनल्टी आतापर्यंत लागलेल्या आहेत टीम नानकरला.
डॉट बॉल आलाय. कारण आमने लोणार क्रिकेट असोसिएशन डिसिप्लिनसाठी ओळखलं जातं आणि ती डिसिप्लिन, ती शिस्त प्रत्येकी टीमच्या अंगी असणं गरजेचे आहे. फुल टॉस, बॅटची कडा, थर्ड मॅनच्या दिशेनं संकेत आलाय. डाऊन दी बॉल. झेल पकडत असताना आणखी एक खेळाडू बाद. मोगऱ्याची कली ग पोर मोगऱ्याची कली ग. साहिल. फुल टॉस पूर्णपणे बीट झाला. सिद्धिविनायक आणखी एक चेंडू डॉट आणि याचबरोबर 4 षटकांचा केस संपन्न होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आणि 4 रन्सची पेनल्टी आहे. समान ड्रेस कोड नसल्यामुळे आपण 2 रन्सनी पेनलाइज केले आणि त्याचबरोबर लेट रिपोर्टिंगमुळे 2 रन्स म्हणजे एकूण 4 रन्सची पेनल्टी या ठिकाणी आपण देतोय. तर धावा असतील तर एकूण 20 धावा धावफलकावरती आणि 21 लक्ष. चला आपण टॉस लगेचच या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कॅप्टन योगेश इलेव्हन आमने बी आणि शेजोटिंग देवरुंगचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला आणि आज बरोबर ठीक 12 वाजता सरपंच चषक किरवली या स्पर्धेचं लॉट सेरेमनी होणार आहे. जे 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत मी त्यांना विनंती करेन की बरोबर 12 वाजता तुम्हाला या क्रीडांगणावरती यायचं आहे. राकेश दिगाडकर यांनी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी खास सूचना असणार आहे. 16 संघ, बिग बॅशचा फॉर्मॅट. योगेश इलेव्हन आमने बी. नाणेफेकी करण्यासाठी आपण यायचं आहे. आमने बी कॅप्टन. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय आणि चला आपण एक छोटासा आता बदल करूया कॉम्बॉक्स मध्ये, कारण आता सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि योगी पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. वेलकम टू कॉम्बॉक्स. हॅलो हॅलो चेक. योगेश इलेव्हन आमने बस संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. जर दुसऱ्या इनिंगचा जर पहिला चेंडू जर डिलिव्हर झाला तर मात्र तुम्हाला मात्र पानेरीला मात्र सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. कारण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आलेला आहे, जय जोटिंग देवरुंग संघ. पहिलाच सामना या स्पर्धेतील आपण पाहतोय उद्घाटनी सामना आणि अगदी लो टोटल लो स्कोरिंग सामना मात्र पाहायला मिळतोय. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी फक्त आणि फक्त 21 धावांचा आहे आणि त्या 21 धावांमध्ये आपण 4 धावाच्या पॅनल्टीचे सुद्धा जोडलेल्या आहेत. म्हणजे आज इन केस फॉर कार्बल संघाची बॅटिंग लाईन जर पाहिली तर भरपूर आज मिस्टेक पाहायला मिळाला. सलामी जोडी अक्षय थेटे आणि या सोबतील अंकित दलवी ही पारंपरिक जोडी आपण पाहतोय. आज मोरेश्वर सुतार संघामध्ये नाही आहे, काही कारणास्तव आज अक्षय कोहली संघामध्ये नाही आहे.
परंतु आज त्यांची उणी मात्र या संघाला भासली नाही पहिल्या सामन्याच्या अनुषंगानं. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जयेश जोशी. पहिल्या पॉवर प्लेचं षटक मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. ओव्हर द विकेटनं सुरुवात करतोय जयेश. आणि पहिला चेंडू मात्र आय थिंक लगभग रिव्हर्सचा पवित्र मात्र तिकडे घेतला होता, परंतु चेंडूची लाईन खूपच खराब होती. ऑस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतो. आणि अतिरिक्तच्या सौजन्य मात्र या ठिकाणी डाबाला सुरुवात केलेली आहे आई गावदेवी नानकर संघाने. पुढील बॉल जयेश पुन्हा एकदा. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी वाईट लाईन तिथे मात्र पीक केली ऑन दी लाईन. एक चांगली सोच पाहतो गोलंदाज जयेश जोशीची, कारण त्याला माहिती आहे की फलंदाज आय थिंक आक्रमण करण्याच्या मूडमध्ये आहे आणि थोडाफार त्याच्या दूर चेंडू मात्र तो ठेवण्याचा प्रयत्न करतोय. निर्धावानं चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पावलांचा वापर केला. पुन्हा 30 लाईन, परंतु ही लाईन चुकीची पाहिली आपण. येणारा दुसरा स्वेअर बॉल या षटकामध्ये. चला, योगेश इलेव्हन आमने बस संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. आपण पहिली ओव्हर समाप्त झाली की आपण लगेचच थोडक्यात मात्र पुढील सामन्याची नाणेपैकी संपन्न करू. हो, चांगला फटक्या पाला म्हणतो. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मात्र पाहू शकेल चाललाय कव्हर पॉइंटला. हा पहिला चौकार आलाय फलंदाज अक्षय थेटीच्या बॅटमधून. जबरदस्त मात्र संगीतमय वातावरण सध्या आपण पाहतो या ठिकाणी निर्माण केलेलं आहे डीजे कल्पेश किंगनं. आणि त्या अनुषंगाने पाहतो की या ठिकाणी जी सुरुवात आहे स्पर्धेची होणं गरजेची होती, ती सुरुवात मात्र पहिल्या डाबामध्ये एन के स्पोर्ट खारवल संघ मात्र या स्पर्धेमध्ये करू शकला नाहीये. फुल टॉस, पुन्हा चेंडू अवैध केल्याचा प्रयत्न. हो, इथे कव्हरला मिस्टेक घडली केली. आणि पहिला जीवनदान अक्षय थेटेला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालाय. अगोदरच आपण पाहिलं तर या ठिकाणी खर्च बाजारी आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे जर तुम्ही मिस्टेक केल्या गेल्या तर मात्र लगभग तुम्हाला या स्पर्धेची एक वर्षभर वाट पाहावी लागेल. संधी तर मात्र आय थिंक जयेशने निर्माण करून दिली होती, परंतु आउटफील्डमध्ये मात्र झेल ड्रॉप पाहतोय आणि या सिंगल धाव तिथे मात्र घेण्याची संधी मिळाली. फलंदाज अक्षय थेटेला वैयक्तिक 5 धावसंख्येवरती तो खेळतो आणि सांघिक 7 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयापासून आता मात्र इथून विचार केला तर 14 धाबा दूर गावदेवी स्पोर्ट नानकर. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहत आहोत आणि त्यामुळे मात्र फिल्डिंगमध्ये मात्र थोडासा आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. जयेश पुन्हा एकदा. हो, सरळ बॅटे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडू चालला अगदी जमलेला रेंगाळत लॉंग ऑनकडे. जिथेच तिकडे मात्र फिल्डिंग करण्यासाठी तैनात आहेत, परंतु इथे जर आपण धाव फलक्यावरती जर परिस्थिती पाहिली तर इथून सिंगल जरी धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत इथून सहजपणे नानकर संघ पोहोचू शकतोय. अक्षय थेटेचा विचार केला तर दिन में भी खेळते रात में भी खेळते. नुकतीच शहापूरच्या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅटची स्पर्धा सुरू आहे आणि ॲज अ आयकॉन म्हणून अक्षय थेटे त्या स्पर्धेमध्ये रात्री खेळून आलाय. चॉक पण्याचा प्रयत्न चेंडू चालला गलीमध्ये. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी निर्माण पुन्हा झाली. आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर ठिकाणी धावा चांगल्या प्रमाणे येत आहेत नानकर संघासाठी. आतापर्यंत 9 धावा इथे जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या पहिल्या षटकातील पहिल्या पॉवर प्लेतील. कुठल्याही प्रमाणात आतापर्यंत नानकर संघाने एकही विकेट्स मात्र गमावलेल्या नाहीये. एक त्याची जमेची बाजू आपण म्हणू शकतोय. जरूर त्यांची एंट्री लेट झाली, परंतु थेट म्हणावी लागेल. हो, आणि इथे मात्र पाहू शकाल चेंडू चालला अगदी फाईन लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. आणि जाऊया आपण आता मात्र टॉस बॉक्समध्ये. कैलासोशी कुमार, संयम संजय गायकर याच्या स्मरणार्थ जो आपण टॉस बॉक्स उभारला आहे त्या टॉस बॉक्समध्ये आपण या ठिकाणी थोडक्याच नाणेपैकी संपन्न करतोय. आदरणीय बालकृष्णजी गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की साहेब आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला जय जोटिंग देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला योगेश इलेव्हन आमणे ब संघ. सर मी दोघांना प्रथम नाणं दाखवतोय. काका इकडे समोर या.
एका बाजूला अनुज इलेव्हनचा उल्लेख केला, दुसऱ्या बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणार. दोघांपैकी तुम्हाला एक कॉल द्यायचा आहे. कॉल देतील देवरुख संघाचे कॅप्टन. जयदुर्गा स्पोर्टची मागणी केली आणि तेच आलेलं आहे. आणि आपण टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड्रिंक देतोय, थम्स अप. वा, एक चांगली संकल्पना. पाहुण्यांचा आभार विनंती करतो की आपण स्थानापन्न पुन्हा जाऊन व्हायचं आहे. समीर, आपल्याकडे वेळ नाही, फक्त निर्णय द्या. बॅटिंग. चला, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. नाणेफेकी जिंकली देवरुख संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र स्वीकारलाय. थँक्यू सो मच. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाजी या ठिकाणी मयूर आणि पहिला चेंडू मात्र इथे निर्धावावर त्याने हाताळलेला आहे. सुरुवात चांगली इथे मात्र आपण पाहतोय मयूरच्या वतीनं. 13 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि आता मात्र इथून विजयाचा आपण विचार केला तर फक्त 8 धाव्यांची गरज. 17 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हो, पुन्हा मात्र पाहू शकेल पडल्यानंतर हलकासा मात्र चेंडू बाहेर निघतो आणि त्या अनुषंगाने पाहतो की या ठिकाणी पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय व्हाईट बॉलच्या स्वरूपात. वेलकम हरेश. और दो विकेट पुन्हा एकदा. ओ, बॅकफुट पंच, लाजवाब फाटक्या चेंडू चालक दिसता कव्हरला दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. साइड हीरो हाय. आर्ट सिलेक्शन आणि थेटही चांगल्या फॉर्मात आहे या सीझनचा विचार केला तर. हो, पुन्हा तोच फटका, तीच दिशा आणि रिझल्ट सेम, परंतु हा चेंडू चालला वाडिश लॉंग ऑफच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आणि या चौकाराच्या सोबतीनं मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी जे आय थिंक आई गावदेवी नांदकर संघानं. जबरदस्त मात्र खेळ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि देऊया आपण या पहिल्याच सामन्यातील पहिला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक, ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळलाय. फक्त 1 धाव खर्च केली, विकेट्स प्राप्त केल्या 3 आणि तो खेळाडू आहे मिस्टर संकेत दलवी. चांगले संकेत दिलेले आहेत.